वेलकम बॅक टू अपस्किल अकॅडमी. फर्स्ट क्वेश्चन कंबाईन प्रिलिम्स 2023ला विचारलेला आहे. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती होईल असं विचारले. हा क्वेश्चन आपण दोन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. फर्स्ट आपण इनिशियल आणि फायनल या पद्धतीने टेबल बनवणार आहोत. बघा, दरवर्षी 5% कमी होईल. 5% म्हणजे काय, त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू घेऊ आपण. 5 1 5, 5 2 10, त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू आली 1/20. म्हणजे जर इनिशियली 20 असेल, आता कमी होत असेल तर मायनस करायचं आणि वाढत असेल तर प्लस करायचं. 20 होती, 1 न कमी झाली म्हणजे किती झाली, 19 झाली. दुसऱ्याही वर्षी 5%नंच कमी होईल, म्हणजे सेम 20 असेल, 1 न कमी झाली तर किती होईल, 19 होईल. आता ह्याचा गुणाकार करा. 20 गुणिले 20 किती, 400 आणि 19चा वर्ग असतो 361. बघा, 2 वर्षापूर्वी आपल्याकडे किती होती यंत्राची किंमत, तर 400 होती आणि क्वेश्चन मध्ये किती सांगितल्या त्यांनी, 16,000 सांगितल्या. तर विचारल्या 2 वर्षानंतर किती होईल. मग आपल्याकडे 2 वर्षानंतर किती झाल्या, 361. तर 361 म्हणजे किती. तर हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 4 न कॅन्सल करा. 4 1 4, 4 1 16, 40 गुणिले 361, हा शून्य. 4 1 4, 4 6 24, हातचे आले 2, 4 त्रिकोण 12 2 14. म्हणजे 2 वर्षानंतर त्या यंत्राची किंमत किती होणार आहे, तर 14,440. ऑप्शन नंबर थर्ड. हाच क्वेश्चन आपण दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो. 100 घेऊन, किंवा बघा 16,000 आहे. मग आता 16,000 होते, पहिल्या वर्षी काय झाली, 5%ने कमी झाली. 16,000चे 5% किती असणार आहेत, 10% 1600 असणार आहेत, तर 5% 800 असणार आहेत. म्हणजे 800 न कमी झाली म्हणजे 1 वर्षानंतर किती होणार आहे, तर ती होणार आहे 15,200. वापस आता 5%ने कमी होईल, तर या 15,200चे 5% काढावे लागतील. तर 1% किती असणार आहे, 152. तर 5% किती, इंटू 5 करा. 5 2 10, हातचा आला 1, 5 5 25, 25 आणि 1 26, हातचे आले 2, 5 1 5 आणि 2 7, 760 रुपयानं कमी होणार आहे. मग 15,200 होती, 760 रुपयानं कमी होईल. त्याच्यातून 760 रुपये मायनस करा. 0, 10तून 6 गेले 4 उरले, 11तून 7 गेले 4 उरले, इतर राहिले 4, म्हणजे किती होईल, 14,440. याही मेथडनं तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कंबाईन प्रिलिम्स 2023ला विचारलाय. आगगाडीचे प्रवास भाडे सुरुवातीला 20%नी वाढवले. याच मेथडनं करू आपण इनिशियल आणि फायनलच्या. सुरुवातीला 20%ने वाढवले. 20% म्हणजे किती, डिवाइडेड बाय 100. ह्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती येईल बघा, 20 1 20, 20 5 100, किती आली, 1/5. इनिशियली 5 होतं, वाढवलं म्हणलं तर प्लस करायचं, 1 न वाढलं म्हणजे किती झालं, 6 झालं. आता पुन्हा 2 सलग महिन्यामध्ये 10%ने वाढले. आता 10% म्हणजे किती, 10 भागिले 100 म्हणजे किती आलं, फ्रॅक्शन व्हॅल्यू 0 0 कटला, 1/10. म्हणजे 10 होती, 1 न वाढली म्हणजे किती झाली, 10 आणि 1 11 झाली. आणि तिसऱ्या महिन्यामध्ये वापस 25%ने वाढल्या. 25% म्हणजे काय, डिवायडेड बाय 100, तर किती येईल, 25 1 25, 25 1 100, 1/4. म्हणजे 4 होती, 1 न वाढली किती झाली, 5 झाली. आता बघा, तिरकसमध्ये जर काही कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करायचं. हे 5 कॅन्सल झालं. सॉल्व्ह करा. 10 गुणिले 4 40 आणि 11 गुणिले 6 66. 40 होती, 66 झाली, किती न वाढली बघा, 26 न वाढली. इन्क्रीमेंट ही ओरिजिनलवर होत असते. ओरिजिनल किती होती, 40 होती, पर्सेंटेज काढायची म्हणून टू 100. तर 20 2 40, 20 5 100, 2 1 2, 2 3 6, 13 गुणिले 5 म्हणजे किती टक्क्यानं वाढ होईल, तर 65% वाढ होणार आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 65%. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, प्रॉफिट लॉसचा क्वेश्चन आहे. कंबाईन प्रिलिम्स 2023ला विचारलाय. एका दुकानदाराने 15 शेअर 2,340 रुपयाला विकलेत. बघा, 2,340 रुपयाला विकले 15 शेअर, तर त्याच्यामुळे त्याला 60 रुपयाचा तोटा झालाय. मग ह्याच्यात जर तुम्ही तोटा ऍड केला, लॉस ऍड केला, तर त्यानं कितीला खरेदी केली होती भेटून जाईल. तर 2,340 प्लस 60 केलं तर किती भेटेल, 2,400. हे काय झाले, त्या 15 शेअरची खरेदी किंमत झाली, कॉस्ट प्राइस झाली. आपल्याला विचारल्या प्रत्येक शेअरची खरेदी किंमत किती, तेच विचारले. 15 शेअर जर 2,400 रुपयाला असेल तर एक शेअर किती रुपयाला असेल, भागिले 15 करा, आन्सर येऊन जातं. 3 5 15, 3 8 24, 2 0, 5 1 5, 5 6 30, म्हणजे किती आलं बघा, 160 रुपये. म्हणजेच प्रत्येक शेअरची किंमत असणार आहे 160 रुपये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रॉंग टर्म ओळखायची. आपल्याला काय दिले बघा, 15 आहे, 21 आहे, 24 आहे, 30 आहे, 32 आहे, 39 आहे आणि 51 आहे. 15 पासून 21 झालेत, प्लस 6. 21 पासून 24 झालेत, प्लस 3, प्लस 6. मग पॅटर्न आहे प्लस 6 प्लस 3, म्हणजे पुढे काय पाहिजे होतं, प्लस 3. म्हणजे इथं काय पाहिजे होतं, 33 पाहिजे होतं. पुढे 33 आणि 6 39 होतात, पण पुढे प्लस 3 केलं तर 42 पाहिजे होतं. पण आता ऑप्शन मध्ये आपल्याला 51 दिलेलं नसल्यामुळं आपण रॉंग टर्म ह्या पॅटर्न जर गेलो तर रॉंग टर्म आपली कोणती येणार आहे, 32 येणार आहे. दुसरा एक मेथड लावली होती, म्हणजे 3 न सगळ्यांना भाग जात आहे आणि 32 अशी संख्या आहे ज्याला 3 न भाग जात नाही. म्हणून हे सुद्धा मेथडनं जर केलं तरी सुद्धा रॉंग टर्म कोणती येणार आहे तुमची, तर 32च येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कंबाईन प्रिलिम्स 2023ला विचारलाय. विधाने आणि स्टेटमेंट सिलॅगिझमचा क्वेश्चन आहे. सर्व शिक्षक कलाकार आहेत. हे बघा, डायग्राम काढू आपण. सर्व शिक्षक कलाकार आहेत. सर्वचे हे सर्व शिक्षक काय असणार आहेत, कलाकार असणार आहेत.
नेक्स्ट पुढे काय सांगितलं बघा, काही कलाकार आनंदी राहतात. हे बघा, काही कलाकार हा जो काय पार्ट असणार आहे कॉमन, हा काहीचा असणार आहे, समचा असणार आहे. ते काही कलाकार काय असणार आहेत, आनंदी राहतात. ही आपली डायग्राम झाली. कन्क्लुजन चेक करायचे बघा. सर्व शिक्षक आनंदी राहतात म्हटले. सर्व शिक्षक आनंदी आहेत का? नाही, चुकीचं आहे. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात. बघा, जे आनंदी राहतात सर्व नाहीत, पण जे आनंदी राहतात ते काही कलाकार आहेत, सर्व नाहीत. त्याच्यामुळे हेही चुकीचं आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 4, दोन्ही चूक. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कंबाईन प्रिलिम्स 2023 लाच विचारलाय. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजेत काय म्हटलंय, तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढायच्या. आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ माहिती आहे काय असतं, पाय आर चा वर्ग इक्वल्स टू पाय R1 चा वर्ग प्लस पाय R2 चा वर्ग प्लस पाय R3 चा वर्ग. मग ह्याच्यावरून बघा, पाय R चा वर्ग इक्वल्स टू पाय जर कॉमन काढलं, R1 त्रिज्या किती आहे 3 सेंटीमीटर, 3 चा वर्ग प्लस दुसरे किती आहे 4 सेंटीमीटर, 4 चा वर्ग आणि हे 12 चा वर्ग. ह्याला जर सॉल्व्ह केलं तर हे पाय पाय कॅन्सल होतंय. म्हणजे R चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 12 चा वर्ग 144. म्हणजे R वर्ग बरोबर किती आलं, 16 9 25 आणि 144 किती झालं 169. म्हणजेच R ची व्हॅल्यू किती आली 13. म्हणून जी त्रिज्या असणार आहे ती किती असणार आहे 13 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कंबाईन प्रिलिम्स 2023 लाच विचारलाय. जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस मंगळवारी येत असेल, काय सांगितलंय, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी असते, आपल्याला माहिती आहे योग दिवस 21 जूनला असते. जर 21 जून रोजी मंगळवार असेल 2016, आता 2016 हे लीप वर्ष आहे. आणि क्वेश्चन मध्ये विचारले आपल्याला आंतरराष्ट्रीय विज्ञान दिवस तो असतो 28 फेब्रुवारीला, तर 28 फेब्रुवारीला कोणता वार येईल असे विचारले. बरोबर आहे. आता बघा, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून. जूनचे किती दिवस आहेत, तर जूनचे 21 दिवस. मे 31 चा असतो, म्हणजे एक्स्ट्रा दिवस किती 31 भागिले 7 करा, 7 चौक 28, बाकी किती उरत्या 3. जे बाकी उरत्या ती एक्स्ट्रा दिवस असतात, म्हणजे मे मध्ये 3 दिवस एक्स्ट्रा. एप्रिल 30 चा असते, 7 चौक 28 म्हणजे 2 दिवस एक्स्ट्रा. मार्च 31 चा असते, म्हणजे 3 दिवस एक्स्ट्रा. आणि फेब्रुवारी 29 असेल, कारण लीप वर्ष आहे 2016, म्हणजे एक्स्ट्रा 1 दिवस. सगळ्यांची बेरीज करा, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 21 किती झाले 30. आठवडा 7 दिवसाचा असते म्हणून 7 न डिवाइड करा, तर 7 चौक 28, बाकी किती उरली, बाकी 2 उरली. म्हणजे काय होणार आहे, तर 2 न मागे जाणार आहे. तर 21 जूनला जर मंगळवार असेल तर 28 फेब्रुवारीला कोणता वार असेल, 2 दिवस मागे या. 2 दिवस मागे म्हणजे सोमवार आणि रविवार. म्हणून 28 फेब्रुवारीला कोणता वार असेल, तर रविवार. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंबाईन प्रिलिम्स 2023 लाच विचारलेला आहे बघा. क्वेश्चन असा आहे, -2 -3 इंटू 5 + 3 केलं तर 8 येत आहे, डिवायडेड बाय -2 -3. याला जर सॉल्व्ह केलं ते -2 -3 कॅन्सल होते, वरी फक्त 8 राहते. खाली डिवायडेड बाय -6 आहे, -4 आहे आणि ह्याला डिवायडेड बाय -7 आहे, -5 आहे. ह्याला जर वापस सॉल्व्ह केलं, 8 डिवायडेड बाय -10 डिवायडेड बाय -12, मायनस मायनस कॅन्सल झालं, तर भागाकारातले 12 वरी गुणाकारात जाणार. म्हणजे 8 गुणिले 12 डिवायडेड बाय 10 म्हणजे किती, 12 8 96 भागिले 10, म्हणजेच आन्सर येणार आहे 9.6. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 9.6. ऑप्शन नंबर 4. धन्यवाद.